नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज बघा मस्त आभाळ आले आणि काही ठिकाणी एक रिमझिम पावसाचे थोडे शिंतोडे बी झाले थोडेसे. आज सकाळी पाणी घेतले बघा. आता हे आहे पाट दिसते तुम्हाला, पाणी चाललंय कोथिंबिरीवर. हे तिसरं पाणी आहे का हे इथं, म्हणलं तिसरं पाणी. की इतर वेळेला 2 पाण्यात कोथिंबीर उगून निघते. कारण पाठीमागं मी एकदा केली होती, पण काही माल जास्त सापडला नाही, पण बाजार चांगला सापडला. तर करत राहणं हे आपल्या हातात आहे. पाऊस तर काय यावर्षी अंदाज सांगितला की बाबा फारच लांबणार आहे पाऊस. 11 जूनपर्यंत काय पाऊस मान्सून नाहीच आहे. आणि त्यातमध्ये कसं झालं आहे, आपल्या शेतकऱ्यांना कायमच अडचणी, आणि शेतकरीच ते सहन करू शकतो, बाकी कोणी नाही. आणि ती हिंमत ठेवावीच लागते. कारण निसर्गाचं कायमच वेळेअभावी कधीतरी माल काढायला पाऊस येईल, तुमचं नुकसान होईल. ज्यावेळेस पाहिजे गरज असेल त्यावेळेस येणार नाही, हे ठरलेलं असतं. कारण निसर्ग कुणाच्याच हातात नाही आणि कधी राहणार पण नाही. कितीही सायन्स पुढं गेलं तरी निसर्गाच्या पुढं कुणालाच जाता येणार नाही. आता त्यामुळं ते शेतकऱ्याला अडचणी येतात. मग शेतकरी आत्महत्येचा विचार करतो वगैरे, पण असा विचार कधी करायचा नाही. का माहिती आहे, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तर पार अगदी कितीतरी असे प्रसंग आले. आग्र्याहून सुटका असेल, पन्हाळगडाचा वेढा असेल, प्रतापगडाचा पायथ्याशी अफजलखान वध असेल, की समोर अगदी मृत्यू दिसतोय, पण शांत संयमी आणि धैर्य, वेळेला धैर्य कसं, ते शिवचरित्रातून नक्कीच समजेल. असे राजे होणे नाही. मग त्यांचा आपण थोडा जरी गुण घेतला ना, तर आपल्याला आत्महत्या करायची वेळ येणार नाही. संकट हे सगळ्यांनाच येतात, ते येतात पण आणि जातात पण. तोपर्यंत आपल्याला संयम ठेवायला पाहिजे. कारण होतं कसं की आपण हे कर ते कर, समजा नाही यश आलं की माणूस हताश होतो. हे अगदी माणूस म्हणलं की हताश होणारच. पण एवढं व्हायचं, कारण आपल्याला महाराजांनी इतकी तर संकटं नाही आली, बरोबर. त्यामुळं थोडा संयम ठेवायचा आणि करत राहायचं. कधीतरी मिळतंच, कायम तर माणूस अपयशी नसतोच. यश अपयश, चढ उतार हे प्रत्येक माणसाला सोसावेच लागतात. आणि तोच माणूस असतो की ज्याला कधी अडचणच आली नाही, ज्याला कधी संघर्षच नाही. कारण संघर्षाशिवाय जीवन नाही, हे लक्षात ठेवा. आणि संघर्षातून जे यश मिळतं ना, ते फार फार मौल्यवान असतं. जर तुम्हाला काही जर आयतं मिळालं, त्याची माणसाला कधीच किंमत कळत नाही. पण तुम्ही संघर्ष करून आणि कष्ट करून, जर नको करोडपती होते, पण तुम्ही व्यवस्थित खाऊन पिऊन व्यवस्थित जीवन नक्की जगू शकता.